रामकृष्ण मंडळी, जय भवानी जय शिवाजी। आम्ही जिथं गेलो होतो हे आमच्या एका काकाच्या मुलाचं लग्न होतं म्हणून तिकडे गेलतो आणि मंगल कार्यालयात एंट्री केल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही सगळ्या पाहुण्या मंडळामधून आमचे काका शोधून काढले। काका खूप आनंदी झाले होते। ते आमच्या कामाचे वॉचमॅन काका आहेत आणि त्यांच्या मुलाचं लग्न होतं। तर एवढं छान असं लग्न आणि हे प्रेम मला खूप आवडली, जी त्यांच्या फ्रेंडनी कोणीतरी त्यांना गिफ्ट केली, तर त्याचाही व्हिडिओ मी आज बनवून टाकला। त्याच्यानंतर आम्ही आमची जे गिफ्ट आणलं होतं तर ते द्यायला असं पुढं गेलो होतो। तर आम्ही आणलं होतं, तर आम्ही इकडं काय आणलं होतं ते आम्ही गिफ्ट देत होतो आणि त्याचा खोलून सगळ्यांना फोटो शो करायचा होता म्हणून आम्ही ते काढून दाखवत होतो त्यांना। तर आम्ही अशी छान अशी शिवाजी महाराजांची फ्रेम आणली होती, जे शिवाजी महाराजांचा खूप आदर आहे आमच्या मनामध्ये, म्हणून आम्ही शिवाजी महाराजांची फ्रेमच आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवून आणली होती। माझ्या मैत्रिणी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ती फ्रेम त्यांना गिफ्ट म्हणून दिली। तर असं झालं आमची मूड ऑफ, म्हणजे आमचं काय झालं की आम्ही खूप आनंदी दिसतोय, पण आमचं काय झालं होतं की आम्हाला एवढं ट्रॅफिक आणि रोड रस्ता एवढा खराब असल्यामुळं आम्ही जे लग्नाचं टायमिंग होतं ते सोडून नंतर जेव्हा लग्न त्यांचं लागून वगैरे त्यांचं जे गिफ्ट वगैरे देत होते त्यावेळी आम्ही तिथं पोहोचलो होतो। तर तिथलं सगळं झाल्यामुळं आमचा मूड ऑफ झाला होता। नंतर आम्ही ते गिफ्ट वगैरे देऊन इकडे छान असे फोटो काढून घेतले महाराजांच्या मूर्तीसोबत। आम्ही सगळ्यांनी मिळून असे छान छान फोटो काढून घेतले, इकडंच थोडा टाईमपास केला। नंतर रात्री 8 वाजता तिथं होतं जेवण वगैरे, पण आम्ही काय तेवढा वेळ नाही थांबलो, कारण आम्ही 5:30-6 वाजता पोचलो होतो, तर 2 तास आम्हाला थांबणं शक्य नव्हतं। म्हणून इकडंच असे बरेच असे फोटो काढून मैत्रिणींचे घेतले आणि तिथून निघालो आणि सरळ आम्ही एका हॉटेलमध्ये आलो होतो। आम्ही अयोध्या फॅमिली रेस्टॉरंटचं जे प्युअर व्हेज आहे तिथं आम्ही गेलोत आणि आम्ही गेलो तर हे सगळे खूप खुश झाले होते, कारण भूक जाम लागली होती। आणि हॉटेलला आल्यानंतर मग आम्ही इकडं टेबल वगैरे त्यांनी दाखवलं आम्हाला की कुठल्या टेबलला जावा तुम्ही बसा, एवढे लोक असल्यानंतर कुठल्या टेबलला जायचं ते सांगून देतात। तर छान होतं हॉटेलचं, लोकेशन छान होतं, क्लायमेट पण छान होतं, थंड पण, रात्रीचं थंडी जास्त वाजत होती। तर इकडं आपापले सीट पकडत आहेत सगळेजण, तर मला काय नव्हतं फरक पडत, मी माझ्या मिस्टरांच्या बाजूला बसणार होते, या तिघीजणी अशा समोर बसल्या। इकडं छान होतं हॉटेलमध्ये, हिरवी सगळं झाडं लावल्यासारखं पूर्ण सगळं हिरवंगार होतं, तर मी ते पण शूट केलं। आणि इकडं असं बघत असं आम्हाला दिसलं की व्हेज मराठा। तर काय असतं व्हेज मराठा मी कधी खाल्लं नव्हतं, पण ते आम्ही स्टार्टरमध्ये पनीर क्रिस्पी मागवलं होतं, पण ते एकदम असं पनीर चिल्ली असल्यासारखं वेगळंच दिसत होतं, वेगळंच क्रिस्पीनेस काय त्याला नव्हता, पण तरी पण सगळ्यांनी आवडीनं खाल्लं, कारण भूक खूप लागली होती। इकडं बघू शकता एकदम असं पनीर चिल्ली असल्यासारखं ते वाटत होतं, पनीर क्रिस्पी ते नव्हतं असं आम्हाला वाटत। पण ते बोलले की आमच्या हॉटेलमध्ये पनीर क्रिस्पी असंच भेटतं, क्रिस्पीनेस नव्हता, पण ठीक आहे। तर इकडं आम्ही ते खाऊन घेतलं मस्तमध्ये असं छान। आणि मग आमचा मेन कोर्स पण आला, त्याच्यामध्ये आम्ही पनीरची भाजी, व्हेज मराठा आणि डाळ तडका अशा 3 भाज्या मागवल्या होत्या आणि त्याच्यासोबत आम्ही रोटी आणि जिरा राईस वगैरे मागवलं होतं। आणि आम्ही सगळ्यांनी खूप, यांना तर असं झालं होतं की एवढं भूक लागलेली की त्यांना ते सर्व करतात तेवढं पण टायमिंग नव्हतं, इकडं त्यांनी त्यांच्या हातानेच घेऊन पटापट खायला चालू केलं होतं, कारण भूक जाम लागली होती। आम्ही खूप म्हणजे 2 वाजता वगैरे जेवण केलं असतं तर रात्रीचं जाम भूक लागली होती। आणि आज उपवास असल्यामुळे कुणीच रविवारचे तिघांचे उपवास असल्यामुळे जेवण, हा आमचा मेन कोर्स असं ताट मी रेडी करून त्याचा व्हिडिओ काढलेला आहे। आणि इकडं जेवण वगैरे करतानाच त्या दादांना तिथल्या सांगितलं की आमचे थोडे फोटो काढा, तर त्यांनी छान फोटो काढून दिले आम्हाला, त्यांना मी थँक्यू मग बोललं। जेवण झाल्यानंतर बाहेर आलो तर बघितलं तर असा एवढा अंधार पडला होता, तर अंधार पडलेला तरी पण जेवण केल्यानंतर मग आमच्या काका म्हणले की आम्हाला थोडंसं तुम्ही केक खावा, म्हणून त्यांनी आम्हाला केक खायला दिला, तर तो पण जात नव्हता। आम्ही जेवण पोटभर करून पण आम्ही केक खातो, आणि तिचा व्हिडिओ केक खाऊन झाल्यानंतर आम्हाला माझ्या मिस्टरांनी आम्हाला मसाला पान, कोणाला चॉकलेट पान असं घेऊन दिलं होतं, तर ते आम्ही खात होतो इकडं। आता आम्ही पान वगैरे खाऊन आमचं झाल्यानंतर आम्ही घरी गेलोत आणि जाम आराम केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, खूप एन्जॉय केलं, थँक्यू सो मच।